चला पंच आलेत का मैदानामध्ये? हा चला गेम चालू करा. ग्रीन सिग्नल अविनाश पालंडे सरांचा. स्ट्राइक एंड वरती बॅटर फलंदाजाचं नाव चिंतामण आणि नॉन स्ट्राइक एंड वरती मयूर. मयूर मुंडे नॉन स्ट्राइक एंड वरती, चिंतामण स्ट्राइक एंड वरती. चला वेळ वाया घालू नका. प्रवीण सर आपल्याला विनंती आहे. आता जवळ जवळ 2 वाजायच्या घरात आपण पोहोचलेलो आहोत आणि इथून सामने बरेचसे पेंडिंग आहेत. गोलंदाज योगेश तांडेल डाव्या हाताचा गोलंदाज. टप्पा पाडल्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळलाय डीप. एक्स्ट्रा पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठला करेल पण तत्पूर्वी चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. राजीव ओवाळ या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती 4. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये ती फलंदाज चिंतामणची. चिंतामणनं 4 धावांनी चिता केलंय गोलंदाजाला. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस वेगावरती चेंडू फेकला गेला. सिंगल इथून आली. 1 या धावसंख्येनं आता स्कोअरगड वरती 5 धावांची नोंद 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. बरेच दिवस स्ट्रगल आपण पाहतोय. 40+6 खेळाडू आता स्ट्राइक एंड वरती आहे. मयूर मुंडे करतोय पण त्याला आता या 40+ मधनच आपला सूर शोधावा लागणार. मयूर मुंडेसाठी हा चेंडू जबरदस्त लेग ब्रेक पद्धतीने फेकला गेला. मयूर देखील याच्या संभ्रमात पडला आणि इथे चेंडू जातोय निर्धाव. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअरगडवरती 5 धावांची नोंद. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण पंच अविनाश पालंडे सरांचा वेगळा इशारा येतो वाईट चेंडूचा. वाईट दिल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावलाय. कदाचित राजू ओवाळ यांच्याकडे ते पाहतायत. प्रेमात पडू नका आणि ते आता खेळाडू आहेत. प्रेमात पाडणारं समालोचन आपण ऐकलं कुंदन वाघोले यांचं, पण त्यांच्या हातामध्ये देखील जादू आहे मला नंतर समजलं. इथे मयूर मुंडेचा फटका बसलाय. उदय कोळंबेनं झेल सोडलाय मयूर मुंडेचा आणि त्याच्यावरती उत्तर आलंय सिंगलचं डबल मध्ये. डबलचं तिसऱ्या धावेसाठी कॉलिंग, पण इथे मात्र सुरक्षित आपल्या जागेवरती फलंदाज पाहायला मिळतोय. 2 धावांच्या मदतीनं स्कोअरगार्ड वरती टोटल 8 या धावा पूर्ण होत आहेत. मयूर मुंडेला टप्प्यावरती जाऊन आक्रमण करावं लागेल. स्ट्रगल त्याचा मैदानामध्ये बरेच दिवस पाहायला मिळतो, तो चालू आहे. आता स्लॉट मध्ये घेतलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून काऊ कॉर्नरच्या बाहेर मारलेला मयूर मुंडेनं क्लासिकल चौकार. परफेक्ट गॅप सिलेक्शन. या 4 धावांच्या मदतीने आता 12 धावसंख्येची नोंद झाली आहे. +40, 45+, 50+ असे बरेचसे खेळाडू मैदानामध्ये खेळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला गॅदर केलं गेलं. सिंगल पुन्हा एकदा वेगानं पूर्ण होती आणि 1 या धावेच्या मदतीनं स्कोअरगार्ड वरती वाढ. टोटल 13 धावा स्कोअरगार्ड वरती नोंद. क्या 13 क्या मेरा पहिलं षटक समाप्त झालंय. चला पंचांना आपण विनंती करूया लगेच आपण दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणा.
अविनाश पालांडे सर, लवकरात लवकर आपण या मॅचला सुरू ठेवा. देवेंद्र क्षत्रिय आता गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. रनआउटची संधी आणि इथे मात्र बॅटर पहिल्या क्रमांकाचा मैदानाच्या बाहेर येतोय चिंतामण. नेक्स्ट बॅटर चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये पुन्हा एकदा मयूर मुंडेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथून सिंगल मिळाली, एक या धावसंख्येनं पुढे वाढ होईल. देवेंद्र क्षत्रिय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. द नेक्स्ट बॅटर नितीन पाटील स्ट्राइक एंड वरती. चला लवकरात लवकर मॅचला सुरू ठेवा. कदाचित नाहीतर आयोजक इथून पुढे 3 षटकांचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतील. एवढा जास्त वेळ झालाय. फिरून मारण्याचा प्रयत्न नितीन पाटीलचा थोडासा अडचणीत येतोय. शरीराला वेदना देणारा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू पालीवरून आलेत, बरेचसे खेळाडू परळी, पेडली, सुधागड तालुक्यातून आलेले. त्यांना देखील बराचसा दूरचा प्रवास करायचा आहे मयूर सर. त्यामुळे कदाचित इथून पुढे सगळे सामने 3 षटकांचे देखील पाहायला मिळू शकतात. चांगला चेंडू आहे, खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न आणि एक या धावसंख्येच्या मदतीने टोटल 15 धावांची नोंद झाली. 16 धावसंख्येची नोंद झाली, माफी असावी. शार्दूल अगस्त्य 36 विभागातील ही टीम पहिल्यांदा बॅटिंग करते. चिंतामण पाटील संघाचे पुरस्कर्ते आहेत, जे आता मैदानाच्या बाहेर आलेत बाद होऊन. स्लॉट मध्ये घेतलाय, परफेक्ट टप्प्यावरती आक्रमण केलंय आणि खऱ्या अर्थानं आता सूर निरागस हो असा फटका होता. सुमधुर आवाज आला बॅट मध्ये. 6 धावांची मोहर या चेंडूवरती लावली गेली आणि इथून षटकाराच्या जोरावरती टोटल 22 धावसंख्या स्कोर कार्डवरती नोंद. बराच दूर चेंडू प्रवास करताना पाहायला मिळतोय. लांबच लांबचा षटकार होता. उदय कोळंबेनं झेल सोडल्यानंतर आता आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय तो खऱ्या अर्थानं फलंदाज मयूर मुंडे. अच्छे अच्छे गेंदबाज को करते ठंडे, उनका नाम है मयूर मुंडे. हॅलो और बुलटॉस हलक्या हाताने दिशा दिली. ऑफ साइड मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होतं आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावांची नोंद. चला नेक्स्ट बॉलर झटपट पटापट.
24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पाणी पाणी मैदानामध्ये घेऊन जा. 12th मॅन. अरे टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. राजू ओवाळ सर. फॉर्मॅट डे नाईटचा होता, नाईट डे होईल. नेक्स्ट बॉलर शैलेश सरकुडे. फ्रान्स मल्हार 11 संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात स्वामी समर्थ 11 संघाचा संघनायक. टॉस साठी या. शैलेश सरकुडे गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 24 धावांची नोंद झाली आहे. इथे मात्र नितीन पाटीलनं या चेंडूला एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि वन बाउंड चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. अठ्ठावीस धावसंख्येची नोंद. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप अंदाज क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूची उचल फेक करेल. तत्पूर्वी मिळतीये ती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टोटल 29 धावसंख्येची नोंद. राजू ओवाळ या संघामध्ये अजूनही गोलंदाजच्या कोठ्यामध्ये पाहायला मिळतोय. अशा वेळी राजू ओवाळ सारख्या गोलंदाजाचा वापर का केला नाही असा विचार मास्टरमाइंड इकूच्या मनामध्ये आलाय. कदाचित यानंतरच्या षटकामध्ये राजू ओवाळला आपण पाहू शकतो. फिरकीचा बेताज बादशाह. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ऑफस्टम्पच्या लाईनच्या बाहेर चेंडूला पकडला गेला. वाईट चेंडूचा इशारा. मयूर मुंडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत 50चा आकडा शोधू शकतात. शार्दूल अगस्त्य 36 11 हा संघ. हा जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतोय. या मॅच मध्ये जो जिंकणार तो पुढे जाणार, जो हारणार तो थेट कुंदन वागुल यांच्या बरोबर. चेंडू सीमारेषा पलीकडे मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. पुन्हा एकदा वन बाउन्स. चेंडू फरार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. कुंदन वागुल यांच्यासाठी माझ्याकडे एक गीत आहे, कारण त्यांच्या हातामध्ये जादू आहे. ऑनलाईन जर पाहत असतील तर नक्की त्यांची ही फरमाईश मी पूर्ण करेल या चेंडू नंतर. 34 धावांची नोंद झाली. यावेळेस पुन्हा चेंडू उंच गेलाय. लांबी कमी. योगेश तांडेल चेंडूच्या खाली सहजरित्या टिपलाय झेल आणि संपलाय आता खऱ्या अर्थानं मयूर मुंडेचा खेळ. यानंतरचा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो अमोल मोरे. कुंदन वागुले यांच्यासाठी नक्कीच मी एक गीत सादर करील. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, तुझ पे नजर है बाबा, तुझ पे नजर है. त्यांच्या दोन्ही खिशामध्ये जादू मी पाहिली मागाशी. दीपक कर्णुक सरांनी ओळखलं. चौतीस धावा नोंद झाल्यात स्कोर कार्ड वरती आणि टोटल स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 34चा आकडा पाहायला मिळतोय. पहिल्यांदा फलंदाजी करताना शार्दूल अगस्त्य 36 विभाग. चिंतामण पाटील यांनी पुरस्कृत केलेली टीम.
चला फास्ट खेळा प्लीज, विनंती आहे तुम्हाला. अमोल मोरेनं आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. षटक क्रमांक 30 पूर्ण झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 34 धावसंख्या स्कोर गडवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक, तोडफोड मार धाडवलं षटक. राजू ओवाळ क्या गेंदबाजी करेंगे. का पुन्हा एकदा चेंडू उदय कोळंबेच्या हातामध्ये दिला जाईल. पण नेक्स्ट बॉलर आता संघाच्या कर्णधारांनी निर्णय थोडासा वेगळा घेतलाय. गोलंदाजाचं नाव विकी राणे, कदाचित मॅन फ्रॉम सायमाळचे खेळाडू आहेत. सायमाळ टाटा पॉवर. आता पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. इतर जर जिंकायचंय तर कमीत कमी धावांमध्ये रोकावं लागणार. चौतीस धावांची नोंद झाली आहे. शेवटचं तोडफोड मार धरलं षटक. स्ट्राईक एंड वरती एक डाव्या हाताचा घातक फलंदाज नितीन पाटील. गेम इज ऑन. आकूट टप्प्याचा चेंडू, वन हँडेड मारण्याचा प्रयत्न, पण काका पालंडेनं काय क्षेत्ररक्षण केलंय. चुन चुन के लाए गए ये खिलाडी है. काकांमध्ये कला आहे. काका या नावात कला आहे. या चेंडूमध्ये कला दाखवली आहे या संघातनं खेळताना, पण पुढे आपल्या संघातनं खेळताना ती कला कायम ठेवावी लागणार. फाईन लेग क्षेत्रामध्ये आता अमोल मोरेनं मारला फटका. चेंडू सीमारेषा पार, आर पार, खतरनाक. 4 धावांसाठी चौकार. 39 धावा कंप्लीट झाल्यात. चेंडू झाले त्या षटकातील 2. फ्रान्स मल्हार फायटर संघाचा संघनायक आणि विरोधात स्वामी समर्थ 11 संघाचा संघनायक. टॉस साठी शेवटची पुकार तुम्हाला देण्यात येते की आपण झटपट पटापट नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यावं. फ्रान्स मल्हार फायटर संघाचा संघाने इथे आलाय. श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण देखील टॉस साठी या. दोन्ही संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय संजय सोलंकी उर्फ इक्को यांना. इथे अमोल 75च्या बॅट मधनं हा जबरदस्त 6 धावांचा आलेला षटकार. बस नामी कामी आहे, पण अमोल 75च्या 100 आकडा कधी पूर्ण होणार याच्याकडे माझं लक्ष आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 45 धावा स्कोर कार्डवरती नोंद आहेत. हलक्या हाताने खेळलाय अमोलनं. सावधरित्या चेंडूला धाडलंय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. उदय कोळंबेच्या हातामध्ये चेंडू आहे. तत्पूर्वी चित्याच्या चपळाईनं हारण्याच्या गतीनं सहज या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं आता टोटल 47 धावसंख्येची नोंद. चला जबरदस्त फटकाय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. योगेश तांडेल चेंडूच्या खाली, पण इथे मात्र हा झेल सुटलाय. कदाचित दुखापत झाली आहे. पंच धावा किती आहेत? एकच धाव मात्र इथून आली. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ.
नेक्स्ट बॅटर फलंदाजाचं नाव फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय 1+1 अशा 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. फलंदाजाचा पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आहे. तिसऱ्या पंचांची मागणी कशासाठी सर? वाईट साठी मागणी केली तिसऱ्या पंचांची. लुजर यानंतरचा होणारा सामना 4 षटकांचा असेल आणि त्यानंतर सगळे सामने 6 षटकांचे असतील. 3 त्यांचे असे 6 षटकांचे सामने असतील. चला तिसरे पंच डाऊन द लेग साइड हा चेंडू तिसऱ्या पंचांकडून वाईट घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बॅटर पंच या चेंडूवरती धावा किती आहेत? एकच आहे ना? रनआउटची विकेट आलेली आहे. नेक्स्ट बॅटर फलंदाजाचं नाव अफान खोत मैदानामध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम आजिवली. शेवटचा चेंडू या इनिंगचा आता पाहायला मिळेल. अफान खोत स्ट्राइक एंड वरती. फुलटॉस आडव्या बॅटनं अफान खोतनं दिशा दिलीये. षटकार मारलाय. या क्या बॅटरला एवढा वेळ पॅव्हलियन मध्ये ठेवलं गेलं त्याचं उदाहरण त्याने या षटकारानं दिलंय. माझ्या मनगडात ताकद आहे आणि मी षटकार सहज मारू शकतो या जामरुकच्या मैदानामध्ये हे सिद्ध करणारा हा कदाचित यू टर्न देणारा षटकार ठरू शकतो. टोटल 24 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावसंख्येची नोंद झाली आहे. 24 चेंडूमध्ये आता 56 धावांची गरज आहे नेक्स्ट इनिंग मध्ये. निश्चितच राजू ओवळ सारखा एक वेल एक्सपिरियन्स गोलंदाज मैदानामध्ये असताना अशा वेळी कर्णधारानं जो निर्णय घेतलाय तो कदाचित थोडासा वेगळा पाहायला मिळाला. राजू ओवाळ सारखा एक फेरकी पट्टू होता त्याचा वापर पहिल्या 3 गोलंदाजापैकी एका गोलंदाजामध्ये वापर करण्याची गरज होती मी तर म्हणेल. आता आपण 55 धावा स्कोर कार्ड वरती नोंद पाहतोय संजय सर, पण इथे कदाचित 35 मध्ये देखील रोखलं गेलं असतं पण असं काही मैदानामध्ये पाहायला मिळालं नाही. 24 चेंडूमध्ये आता 56 धावसंख्येची गरज असणार आहे आणि मायक्रोफोन वरती असतील माझे साथी समालोचक मित्र मयूर कांबळे सर. यानंतरचा मॅचचा टॉस झालेला आहे आणि निर्णय अजूनही पेंडिंग आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा.
सर्वांचं स्वागत. लुझरची मॅच चालू आहे एक ग्रुप मधून. जो पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये देखील तेच गणित आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो या स्पर्धेपासून बाहेर जाईल. एक ग्रुप मधून आपण बघितलं श्री वरदविनायक सुधागड हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. या मॅच मध्ये जो जिंकेल तो त्यांच्याशी खेळेल आणि दुसऱ्या बाजूला चौक संघ जो सेमीफायनल मध्ये ऑलरेडी दाखल झाले 2 पैकी 2 सामने जिंकून आणि नेक्स्ट मॅच मध्ये तो जिंकेल नॉकआउटची लढत. टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 56 धावसंख्येचं. केडीसी लाईव्हचं मनापासून आभार. मागच्या 4 रात्री ही 5वी रात्र आहे सगळ्यांसाठीच. बरेचसे जागरण झालंय परंतु पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मैदानावरती आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. खालापूर सुधागड 40+ क्रिकेट प्रीमियर लीग. खालापूर आणि सुधागड तालुक्यातील 40+ खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलंय. त्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया सामन्याकडे जिथे प्रवीण आणि मॉन्टी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. या स्पर्धेमध्ये 8 टीम्स आपण बघितल्या. खोलवर टप्प्याचा बॉल माठीमागच्या दिशेने 1 धाव मिळती आहे प्रवीणला आणि 1 धावसंख्येने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 56चं टार्गेट आहे. मॉन्टीला एक मोठी इनिंग पेश करावी लागेल या सामन्यामध्ये जर सामना जिंकायचा असेल तर, पुढे जायचं असेल तर. कारण पहिल्या मॅच मध्ये पराभवला त्यांना सामोरं जावं लागलंय. असं वाटलं की मॉन्टीचं ते षटक जर चांगलं पडलं असतं परंतु इकुने जे 2 षटकार खेचले आणि अशफाकभाई पटेल यांच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु ही मॅच त्यांच्या हातामध्ये आणि मॉन्टीला चांगला गेम करावा लागेल या मॅच मध्ये. पिच बॉल चांगला फटका वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. हेमंत तिथे आहे. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा वाचू शकला नाही. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 धावा धावफलकावरती. श्री वरदविनायक सुधागड संघ 2 पैकी 2 सामने जिंकलेत या ग्रुप मध्ये. दुसऱ्या बाजूला सरसेनापती नेताजीराव पालकर हे देखील 2 सामने जिंकलेत. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये चौकार. त्यानंतर लुझरची मॅच सुरू आहे. यानंतरच्या मॅच मध्ये स्वामी समर्थ 11 PS खोपोली आणि प्रांश मल्हार फायटर संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. दोघांनी 1-1 सामना खेळला. 1-1 पराभव त्यांच्या वाटेला आहे. पहिला विजयाच्या शोधामध्ये ते मैदानामध्ये उतरलेत आणि नेक्स्ट मॅचच्या नंतर सगळे सामने हे 3 षटकांचे असतील. आडव्या बाटने फटका चांगला आहे. बॉल गेलाय जांभरुंग गावामध्ये. षटकार.
नितीन हा गोलंदाज थोडासा मार आता पडतो त्याला. 13 वरती जाऊन पोहोचलाय अमन 11 खोपोली संघ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने षटकार मॉन्टीच्या बॅटमधून. असे चेंडू तुम्ही मॉन्टीला टाकू शकत नाही, कारण याच फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पेटंट स्ट्रोक आहेत त्याचे ऑन साइडला. शॉर्ट ऑन पूल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज. आणि या 6 धावसंख्येने धावफलक 19 धावसंख्येवरती पोहोचतोय. 19 धावा धावफलकावरती 56 धावसंख्येचं टार्गेट आहे. या धावा जर तुम्हाला चेस करायचे असतील तर अशीच फटकेबाजी करावी लागेल. मॉन्टीला एक मोठी इनिंग पेश करावी लागेल. अद्याप चांगला खेळतोय. 2 षटकार 1 चौकार. 18 वरती खेळतोय 4 चेंडूमध्ये 18 धावा. नितीन पुनश्च सज्ज होतोय. इथे फटका तर फसलाय, परंतु तिथे वॅकेंट एरिया कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण मॉन्टीला माहिती आहे नेक्स्ट ओव्हरमध्ये जर स्ट्रायकर एंडला असलं तर सुस्थितीमध्ये पोहोचू आम्ही. आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावा धावफलकावरती. 36 ची गरज आहे 18 बॉलमध्ये. बॉल मध्ये 36 ची गरज आहे 12च्या धावगतीने. अमोल आलाय बॉलिंग साठी. 6 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर. मॉन्टी स्ट्रायकर एंडला चांगला खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुढून वळण दिलं चेंडूला. फसवा चेंडू होता मॉन्टीसाठी. मॉन्टीने ओळखला आता टप्पा कोणता आहे, टर्न कोणता आहे. फिरकी पडतोय राहुल अमोल माफ करा. आडव्या बाटने शॉट ऑन पूल. फिल्डर तिथे आहे. फटक्यात फसलाय. कॅच घेण्याची संधी, परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा इझिली कंप्लीट करतोय मॉन्टी आणि 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 34 धावसंख्येची गरज. अमोल चांगली गोलंदाजी करतोय. फसला होता मॉन्टी, कारण अगेन्स्ट द स्पिन मारतोय. कारण टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने आउट स्विंगर चेंडू टाकतोय अमोल आणि त्याच्या विरोधामध्ये अगेन्स्ट द स्पिन. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. 1 धाव इथे मिळते. फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. मॉन्टी स्ट्रायकर एंडला धावतोय, परंतु धाव देखील कंप्लीट होत असताना आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. तिसऱ्या पंचाची मागणी. गोलंदाज थ्रो करतोय असा आक्षेप घेण्यात आलाय अमोल याच्यावरती. या पण पंच तिसरे पंच या पण कमिटी मेंबर या पण चेक करा नेक्स्ट बॉल. चला बाला दादा या आपण. बाळा दादा या पण. आणि चला गेम चालू करा, कारण भरपूर उशीर झालाय. बाळा सालुंके आपण या. चला टाइमपास नको. नाना या आपण. चला गेम चालू करा. अविनाश दादा मॅच चालू करा. तिसरे पंच इथेच बसा आता. अमोल
थ्रो करतोय गोलंदाज असं आक्षेप घेण्यात आलाय मॉन्टी यांच्याकडून. नेक्स्ट बॉल आता चेक करू आम्ही. ओके, हाच बॉल चेक करू. फेअर डिलिव्हरी आहे. आता इथून पुढचे सगळेच बॉल चेक केले जातील. बाळादादा जाऊ नका तुम्ही, सगळेच बॉल चेक करतील आता. आडव्या बॅटने शॉट मिड विकेटच्या दिशेने अमोल, तिथे एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आता, कारण पोहोचलाय बॉल वरती अमोल. या 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. 25. बाहेरून कुणी बोलू नका, कुणी बोलू नका. प्रवीण मास्तर स्ट्रायकर एंडला येत आहेत. संजय सोलुंकेला देखील षटकार मारला होता आज, नंतर विकेट घेतली, परंतु षटकार महत्वाचा होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वाडीश लॉंग ऑन ला. फिल्डर तिथे पोहोचतायत. काय कमिटमेंट होती, स्वतःला झोकून दिलं. आणि आता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. चिंतामण मला असं वाटतं होते, झोकून दिलं होतं स्वतःला. आणि या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 28 या आकड्यावरती. 28 धावा बरोबर प्लॅनिंग नुसार जी धावगती पाहिजे त्या धावगतीनुसार संघ पुढे जातोय. अमन 11 खोपोली. प्रश्न प्रेक्षकांना पडला की राजू ओवालने षटक का टाकलं नाही, हा प्रश्न चिन्ह आहे. मॉन्टी स्ट्रायकर एंडला पुनः येतोय. पिच बॉल, सन्मान दिलाय, चांगला कव्हरच्या दिशेने ढकलला गॅप मध्ये. मॉन्टीला दुसरी धाव पाहिजे, दुसरी धाव देखील मिळेल. तिसरी सुद्धा मिळू शकते, आणि तिसरीचा प्रयत्न केला, तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना. आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. 12-25. साडे 12च्या सरासरीने धावायचंय. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की जर मॉन्टी राहिला ना तर मग तो एकाधिकीला लढू शकतो अमन 11चा, आणि तेच घडत आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असताना. 12 बॉल आणि आता 25 ची गरज. एक सामना कधी संपेल हा आता प्रश्नचिन्ह आहे, कारण 2-3 मोठे फटके आले या षटकामध्ये तर मग अमन 11 नक्कीच जिंकताना तुम्हाला दिसेल. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. इथे जर एखादी विकेट आली तर मॅचला युटर्न देखील मिळू शकतो.
शार्दूल आगास्ता 36 विभाग. मयूर मुंडे ऍक्टिव्ह क्रिकेटर आहे. फुलटॉस बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पंच सांगतायत आणि एक्स्ट्राच्या धावसंख्येने आता समीकरण बदलते. 12 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. 12 बॉल 24. मॉन्टी स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन. समोर मयूर मुंडे. हा ट्रॅकर आडव्या बॅटने मिडविकेटच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. 2 धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना 11 बॉल आणि आता 22 ची गरज. 11 बॉल 22 ची गरज आहे. मयूर मुंडे आला. तांबाटी गावचा हा खेळाडू. सरपंच चषकामध्ये देखील खेळला तो. ऍक्टिव्ह क्रिकेटर आहे. नुकताच 40+ झालाय. एक धाव ही आरोग्यासाठी. आणि ते फटका चांगलाय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला स्टिअर केलाय बॉल. मॉन्टीच्या बॅट मधून षटकार. 22 मधून 6 मायनस म्हणजे आता गरज आहे ती 16 धावसंख्येची. 10 चेंडू 16. 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. मयूरला काय करायचंय? मयूरला एक विकेट घ्यायची. ती मॉन्टीची विकेट जर आली ना तर मग या सामन्याला आणखी रंग देईल. कारण इथे लुझर लुझरची मॅच चालू आहे. जर तुम्ही हारलात तर तुम्हाला नक्कीच परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला एक संधी नक्कीच मिळेल या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची. मयूर चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. फसवा चेंडू टाकला. कोणतंही उत्तर नव्हतं मॉन्टीकडे. 9 चेंडू 16 हे समीकरण या मॅच मधलं. 9 बॉल 16. एखादा मोठा फटका या मॅचची हवा घालून जाईल. आणखी एक स्लो रन होता. लवकर पिक केला ऑन साइड लाडव्या बॅटने आणि तिथे चांगली फिल्डिंग होत असताना दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना 8 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज. 8 बॉल 14 हे समीकरण या मॅच मधलं. यानंतर प्रांश मल्हार फायटर संघ दिसेल तुम्हाला इन ऍक्शन मध्ये. दीपक पाटील या टीमचे कॅप्टन आहेत. प्रशांतजी खांडेकर आणि प्रणालजी लाले यांनी पुरस्कृत केलेला संघ. आडव्या बॅटने शॉट ऑन बॉल. एकच धाव मिळती आहे आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 13 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल 13 हे समीकरण या मॅच मधलं. प्रवीण सरांच्या बॅट मधून षटकार येईल का? मयूर मुंडे. 7 बॉल आणि 13 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंज ऑफ पेस. फटका तर फसलाय. तिथे फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 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 काय घडलंय? प्रवीण सरांना परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात बाद. जर मॉन्टी जाता जर बाद झाला असता ना तर मग हंगामा झाला असता. दुसरीला आउट झालाय म्हणजे सिंगल आहे आणि आता 6 चेंडू आणि गरज असेल 12 धावसंख्येची. शैलेश तरकुडे बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. लवजी संघ. काल दिनेश दादा देखील आम्हाला भेटला. हा परिसर दणानून सोडला होता या दोघांनी, शैलेश तरकुडे आणि दिनेश तरकुडे. काल दिनेश दादांनी फार चर्चा केल्या क्रिकेट बद्दल. लवजी संघाचा प्रवास. खरवई टीम मधून ते खेळायचे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट.
या गावाच्या त्या साईडला जे ग्राउंड आहे तिथे मोठमोठे फटके शैलेश थरकुडे त्यानंतर दिनेश या सगळ्यांनी मारायचे आणि तो इतिहास या गावातला त्याला आता दाखवावा लागेल. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. बॉलिंग साठी आलाय नितीन. मयूर बॉलर नेम काय? नितीन पाटील. 36 विभागाची ही टीम. मयूरवरती विश्वास दाखवलेला परंतु मयूरने निराश केलं या स्पर्धेमध्ये. हा ट्रॅकर बॉल कव्हरच्या दिशेने सिंगलच मिळेल असं वाटतं कारण मॉन्टीला हवी स्ट्राईक. 5 बॉल आणि 11ची गरज. जर या सिच्युएशनला जर विकेट आली ना तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला जाताना दिसेल. आज थोडं थंड वातावरण आहे. यानंतर 4 ओव्हरची मॅच आहे आणि नंतर मग 3-3 ओव्हरच्या मॅचेस आहेत लक्षात ठेवा नाहीतर मग सकाळ होऊन जाईल. नंतर 2 ओव्हरच्या ठेवल्या तरी चालतील कारण सगळ्यांनाच 2-2 3-3 मॅचेस खेळलेत सगळे. भरपूर दूरवरचा प्रवास करून आले तिथे. पाली चौक रसायनी. चांगला बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सिंगल कंप्लीट झाली. मॉन्टीला हवी आहे स्ट्राईक पण तिथे परततोय मॉन्टी. 2 धावा मिळतील एक्स्ट्राच्या. धाव फलक जाऊन पोहोचेल. 5 बॉल 9 ची गरज आहे. 5 बॉल 9 हे समीकरण या मॅच मधलं. शैलेश थरकुडे देखील एक अनुभवी फलंदाज आहे. त्याला माहिती या सिच्युएशनला काय करायचं. व्हाईट बॉल त्याला दिसला लगेच सिंगल कंप्लीट केली म्हणजे एकही बॉल डिलिव्हर झाला नाही आणि तत्पूर्वी तुम्हाला 2 धावा बोनसच्या मिळाल्यात. 5 बॉल आणि 9 हे समीकरण. एखादा मोठा फटका या मॅचची हवा घालू शकतो परंतु जर एखादी विकेट आली तर या मॅच मध्ये आणखी मजा येऊ शकते. चला स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका. स्विच इट करण्याचा प्रयत्न. असं वाटलं डॉट बॉल आहे परंतु यष्टिरक्षकाने चुकी केली. अमोल तिथे मला असं वाटतंय. आणि 4 चेंडू आणि आता 8 ची गरज. 4 बॉल 8 हे समीकरण या मॅच मधलं. कोण जिंकेल हा सामना. जो जिंकेल तो पुढे जाईल परंतु जो हरेल तो घरी देखील जाईल. नॉकआउटची लढत. यानंतर देखील नॉकआउटचीच लढत आहे. चला दीपक पाटील आपण रेडी राहा आपला संघ घेऊन कारण नॉकआउटच्या लढतीसाठी तुम्ही सज्ज होत आहे. पुनश्च व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. अवांतरची सिंगल ऍड होती 10 फलकावरती. एकूण 50. पुनश्च व्हाईट बॉल. या षटकामध्ये मला असं वाटतंय 3रा व्हाईट बॉल आहे. भरपूर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात गोलंदाज. फुलटॉस बॉल. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. डायरेक्ट हिट. दोन्ही फलंदाज सेफ आहेत. एक्स्ट्राच्या भरपूर धावा या गोलंदाजाने खर्च केला म्हणजे 3 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 53 या आकड्यावरती. 3 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 3. तिसऱ्या पंचांची मागणी. फिल्डिंग रिव्ह्यू असं वाटतंय. चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. सो आपण चेक करू या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. चेक केलं जाईल.
फेअर डिलिव्हरी आहे. बॉल खाली डीप होत होता. फुलटॉस बॉल होता. कारण फ्लाईट दिली होती गोलंदाजाने, असं वाटलं की नो आहे, परंतु ज्यावेळेस कनेक्शन झालं बॅट अँड बॉलचं ते एकदम ॲक्युरेट होतं. 3-4 हे समीकरण या मॅच मधलं. 3 बॉल 4. मॉन्टी स्ट्रायकर इनला एका हाती किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. अपील करण्यात आली आहे. हाईट फॅक्टर 1 धाव मिळती आहे. आणि आता 2 बॉल आणि 3 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 3 हे समीकरण. शैलेश सरकुडे ऑन स्ट्राईक नाव. कारण आता तुम्ही वंचित ठेवलंय मॉन्टीला स्ट्रायकर एंड पासून. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस होत असताना मयूर मुंडे यांच्याकडून, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. 2 बॉल आणि 3 ची गरज. हा जर डॉट आला तर मजा येईल सामन्यामध्ये. हा जर डॉट आला तर मजा येईल सामन्यामध्ये. 2 बॉल 3. 2 बॉल 3 हे समीकरण. या मॅच मधलं अमोल फिल्डिंगची सजावट करतोय. 36 विभाग. मॉन्टी नॉन स्ट्रायकर इनला. 2 बॉल 3 हे समीकरण या मॅच मधलं. वा वॉड बॉल. चांगला बॉल टाकला. एक सिंगल मिळते. आणि आता 1 बॉल 2. आता मॅच शेवटच्या बॉल वरती आले. 1 बॉल आणि 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल तो घरी जाईल. हाय व्होल्टेज सामना. सगळ्यांची मनं जिंकली त्या सामन्याने. चला चला, फिल्डिंग लावण्यामध्ये जास्त वेळ घेऊ नका. 1 बॉल 2. सामना जिंकण्यासाठी जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हरेल तो मात्र या स्पर्धेपासून बाहेर जाईल, एलिमिनेट होईल. व्हाईट बॉल. स्कोर लेवल 1 बॉल 1. 1 बॉल 1. या नियमामुळे ना डेब्यूचं मरण झालंय. नाही, हे नियम जे आहेत ना ते डेब्यूचं मरण. जो कॅप्टन आहे तोच बाहेर आहे. एक बॉल 1 हे समीकरण. कोण जिंकेल हा सामना? कोण जिंकेल, कोण पुढे जाईल? अमन 11 खोपोली जिंकेल की दुसऱ्या बाजूला अगस्त्या? ओ माय गॉड, ओ माय गॉड. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित वेगळं चित्र बघायला मिळालं असतं, परंतु सामना जिंकलाय तो अमन 11 खोपोली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम, पुढे तुम्ही जाताय. परंतु या स्पर्धेपासून पहिला संघ ठरतो 36 विभागाचा जो या स्पर्धेपासून बाहेर